निलेश चव्हाण प्रकरणी शिवाजीनगर कोर्टात सुनावणीला सुरुवात। पोलिसांनी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी मागितली। कसपंडे कुटुंबाला बंदूक दाखवत धमकवल्याप्रकरणी निलेशला नेपाळमधून अटक। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी हगवणे पिता पुत्रांची आज कोठडी संपणार। आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात दोघांना हजर करणार। पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। म्हाळुंगे पोलिसांचा शशांक आणि लता हगवणेचा ताबा मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज। व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटकेची शक्यता। एक्वा मेट्रोचा आचार्य अत्रे मेट्रो स्थानक 6 दिवसांनंतरही बंद। सोमवारच्या पावसातील पाणी गळतीनंतर दुरुस्तीची कामं सुरू। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। मुंबईतील नाले सफाईची 81% कामं पूर्ण। मिठी नदीतील सफाई 54% काम पूर्ण। मुंबई महापालिकेचा दावा। मुंबईकरांचा यंदाही पावसाळ्यातील प्रवास खड्ड्यातून। काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे तर रस्त्यांचं लेव्हलिंग नसल्यानं वाहन चालकांची तारांबळ। राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। आज भारतातील 5 राज्यांमध्ये मॉकड्रिल। जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये मॉकड्रिल। ऑपरेशन शील्डच्या भीतीनं पाकिस्तान हाय अलर्टवर। अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती। जयंतीनिमित्त अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडी सजली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीमध्ये करणार अभिवादन। महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पावसाची उघडीप। हवेचा दाब वाढल्यानं मान्सूनला ब्रेक। हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।